आपल्या देशात प्रशासन खडबडून जागा तर होतं, पण त्यासाठी गरज असते एका मोठ्या दुर्घटनेची की जिच्यात किमान 15 ते 20 जणांचा जीव गेलेला असेल। असंच झालंय गोव्याच्या नाईट क्लब बाबतीत। बर्च बाय रोमिओ लेन या गोव्याच्या नाईट क्लबची काळ रात्र पाहून गोव्यासह संपूर्ण देश हादरून गेलेला। या क्लबच्या भीषण आगीने फायर सेफ्टीचे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले। यात 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले। आता या दुर्घटनेनंतर खडबडून जागा झालेल्या प्रशासनानं मोठी कारवाई सुरू केली आहे। गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी वादग्रस्त बांधकाम न्यायालयाच्या आदेशानुसार जमीनदोस्त करण्याचे आदेश दिलेत। मात्र 25 जणांच्या मृत्यूला कारणीभूत असलेले क्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा थेट थायलंडला फरार झालेत। या नाईट क्लबमध्ये लागलेली आग इतकी भीषण होती की याचं चित्र आजही हादरवून टाकणार आहे। रात्री उशिरा लागलेल्या या आगीत क्लबचा मोठा हिस्सा भस्मसात झाला। शेकडो पर्यटक त्यावेळी याच परिसरात होते। आता एक एक करून पर्यटन खात्याचं पथक, अग्निशमन, स्थानिक प्रशासन मोठ्या प्रमाणावर कारवाई करताना दिसून येत आहे। गोव्यातील बेकायदेशीर आणि सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई होणारच, कोणालाही सोडणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय। प्रशासन आता कडक कारवाई करताना दिसून तर येत आहे, मात्र ही कारवाई वेळेवर झाली असती तर आज 25 जणांचा जीव जाण्याची वेळच आली नसती। पण काय करणार, आपल्या देशात न्याय हा अन्याय झाल्यानंतरच मिळतो हे कटू सत्य आहे। विशाल रेवडेकर, LS मराठी, गोवा।